ठाणे महापालिकेतर्फे 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आत्ताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. IIT मुंबईच्या GISC हबच्या मदतीनं फेरआखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. 2010 पासून या आराखड्याचं काम सुरू करण्यात आलं. 2018 मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आलं. त्यात मेट्रो मार्गाचं आरेखन, ठाणे पूर्व येथील सॅटिस प्रकल्प, ठाणे मुलुंड दरम्यानचं नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, आनंदनगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग इत्यादींबाबत सूचना करण्यात आल्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलं होतं. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात IIT मुंबईतील GISC हबचे प्राध्यापक सुमित सेन यांच्यासोबत या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, TMTचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, भगवान शिंदे उपस्थित होते. या आराखड्यातील तरतुदी आणि सद्यस्थिती तसंच भविष्यातील आव्हानं यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 2018 मधील या आराखड्याची फेरमांडणी करून 2030 पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी IIT मुंबईतील GISC हब या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीनं पुढील वर्षभरात फेरआखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली.